जय श्री स्वामी समर्थ। आज आपण बघूया कन्या राशीचे जून 2025 चे महिन्याचे राशी भविष्य। तुमच्या राशीचे स्वामी बुध महाराज महिन्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानी राहून तुमच्या भाग्यात वृद्धी करतील आणि तुमच्या कामामध्ये यश प्राप्तीसाठी हातभार लावतील। 6 जून पासून ते तुमच्या 10व्या भावात जाऊन कार्यक्षेत्रात उत्तम यश देऊन नोकरीत तुमची स्थिती सुधारतील। 22 जून पासून ते तुमच्या एकादश भावात प्रवेश करून तुमचे उत्पन्न वाढवतील। संपूर्ण महिन्यात केतू महाराज द्वादश भावात विराजमान राहतील आणि 7 जून पासून मंगळ महाराज देखील द्वादश भावात प्रवेश करतील, ज्यामुळे आरोग्याबाबत समस्या वाढण्याची शक्यता आहे। मंगळ केतूचा अंगारक योग आरोग्य बिघडवू शकतो किंवा जखम होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। मंगळ आणि केतूचे द्वादश भावातील गोचर तुमचे खर्च वाढवतील, त्यामुळे आर्थिक दडपण वाढण्याची शक्यता आहे। उत्पन्न मध्यम प्रमाणात राहील, म्हणून तुम्हाला तुमचे खर्च नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे। वैवाहिक नातेसंबंध मधुर राहतील। जर तुमचा जीवनसाथी कार्यरत असेल तर नातेसंबंध आणखी चांगले होतील। प्रेम संबंधात काही उतार चढाव राहतील, परंतु महिन्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल दिसेल। विद्यार्थ्यांना कठीण परीक्षा व आव्हानांचा सामना करावा लागू शकतो। करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे। तुमचे कार्य करण्याची जबाबदारी ओळखून तुम्ही नोकरीत पूर्ण मेहनत घेऊन कामात तुमचे सर्वस्व लावाल। यामुळे तुमची स्थिती बळकट होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल। 22 जून पासून बुध महाराज एकादश भावात प्रवेश करतील, ज्यामुळे वरिष्ठांचे सहकार्य वाढेल। सप्तम भावाचे स्वामी गुरु महाराज 10व्या भावात आणि सप्तम भावात शनी महाराज विराजमान राहतील। ही स्थिती तुम्हाला व्यवसायातही उत्तम योग साधण्यास मदत करेल। दीर्घकालीन व्यावसायिक योजनांमध्ये यश मिळण्याची संधी दिसून येते। तुमच्या आर्थिक स्थितीकडे पाहता हा महिना सुरुवातीला मध्यम राहील। एकादश भावात संपूर्ण महिन्यात गुरु महाराज विराजमान राहून तुमचे उत्पन्न वाढवतील आणि विभिन्न स्रोतांमधून धनप्राप्तीचे योग साध्य होतील। मात्र महिन्याच्या सुरुवातीला मंगळ महाराज द्वादश भावात विराजमान राहतील आणि संपूर्ण महिन्यात शनी महाराज अष्टम भावात असतील, ज्यामुळे अचानक अनपेक्षित खर्च वाढतील आणि आर्थिक दडपण निर्माण होऊ शकतो। 9व्या भावात सूर्य आणि बुध तुमच्या आर्थिक स्थितीला मदत करतील आणि स्थिती मजबूत करतील। अष्टम भावात शुक्र तुमचे खर्च वाढवतील पण उत्पन्नाचा मार्गही निर्माण करतील। अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन धनसंचयाच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास नक्कीच फायदा होईल। संपूर्ण महिन्यात तुमच्या राशीत केतू महाराज विराजमान राहतील, ज्यामुळे आरोग्य थोडे कमकुवत होऊ शकते। महिन्याच्या सुरुवातीला मंगळ महाराज तुमच्या द्वादश भावात असतील। कर्क राशीत असल्याने वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे। ब्लड प्रेशर, डोळ्यांच्या समस्यांबद्दल खबरदारी घ्या। रक्तातील अशुद्धता, संसर्ग, त्वचेचा संसर्ग, पोटदुखी, ताप किंवा डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे। प्रेम नात्याबाबत हा महिना सकारात्मक फळ देण्याची शक्यता आहे। सुरुवातीच्या दिवसात पंचम भावावर मंगळ महाराजाची एकादश भावातून दिसणारी दृष्टी प्रेमात ताण निर्माण करू शकते, परंतु 7 जून पासून मंगळ महाराज द्वादश भावात गेले की तुमच्या नात्यात प्रेम वृद्धिंगत होईल। तुम्ही एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकाल, परंतु या दरम्यान तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आरोग्याबाबत अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे आणि आवश्यकता भासल्यास त्यांना मदत करावी। 22 जून पासून बुध महाराज एकादश भावात प्रवेश करून पंचम भावाकडे लक्ष करतील, ज्यामुळे प्रेम नात्याला नवी संजीवनी प्राप्त होईल व नात्यात नवीनपणा येईल। या महिन्यात तुमचे प्रेम संबंध सुधारण्याची वेळ असेल, उत्तरार्ध अधिक अनुकूल राहील। सप्तम भावाचे स्वामी गुरु महाराज संपूर्ण महिन्यात 10व्या भावात आणि शनी महाराज जे तुमचे पंचम व षष्ठ भावाचे स्वामी आहेत ते तुमच्या सप्तम भावात विराजमान राहतील। यामुळे तुमच्या नात्यात प्रेम, सन्मान व आपुलकी वाढेल। 7 जून पासून मंगळ महाराज केतू सोबत द्वादश भावात बसल्यामुळे वैवाहिक नात्यांमध्ये तणाव येऊ शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा। हा महिना पारिवारिक जीवनासाठी सरासरीपेक्षा चांगला राहण्याची शक्यता आहे। 4थ्या भावाचे स्वामी गुरु महाराज संपूर्ण महिन्यात 10व्या भावात बसून 4थ्या भावाकडे लक्ष देतील, ज्यामुळे कुटुंबातील नातेसंबंधात प्रेम वृद्धिंगत होईल, कारण त्यांची दृष्टी तुमच्या 2ऱ्या आणि 4थ्या भावावर असेल। यामुळे तुमचे पारिवारिक नातेसंबंध प्रगाढ होतील आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य व सान्निध्य कायम राहील। तुमच्या नात्यात आपुलकी वाढेल आणि पारिवारिक सामंजस्य सुधारेल। भावंडांचे सहकार्य मिळेल आणि कदाचित कुटुंबासाठी काही खर्च करावा लागेल, जे सर्वजण आनंदाने सहकार्य करतील। तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनिक राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा।